महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुक्यातील कासारे येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीवीर लहुजी साळवे जयंती तसेच राष्ट्रीय बालदिनानिमित्त पारक परिवार कासारे साखरेतर्फे मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर व बालकांना बिस्किट पुडे वाटप दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री चंदनबाई पारक महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगला सुरेश पारक होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारक, डॉक्टर हेमंत पारक, कांता पारक, मालपूरचे सामाजिक कार्यकर्ते मंगलदादा भांबरे, दत्तात्रय भांबरे, मुकुल देसले होते। कार्यक्रमाच्या प्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय बालदिनानिमित्त बालकांना पारक परिवारातर्फे बिस्किट पुडे, फुगे, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। शिबिरास कासारेचे भूमिपुत्र माजी न्यायमूर्ती व सध्या अमेरिकेत असलेले बापूसाहेब ॲडव्होकेट जेटी देसले तसेच महाराष्ट्राचे माजी शिक्षक संचालक भाऊसाहेब बीडी देसले नाशिक यांनी बालकांना व शिबिरात आलेल्या सर्व बंधू भगिनींना व आयोजकांना शुभेच्छा संदेश पाठवला। कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर व नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाने 180 रुग्णांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली। 35 रुग्णांना मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी रविवार दिनांक 16/11/2025 रोजी नंदुरबार येथे पाठविण्यात येणार आहे। सर्व सुविधा मोफत आहेत। प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश पारक यांनी केले। शिक्षिका ललिता देसले, मंगला पारक यांनी मनोगत व्यक्त केले। शिबिरास जिल्हा परिषद केंद्र शाळा कासारेच्या मुख्याध्यापिका जयश्री भांबरे, ललिता देसले, शिक्षक गिरीश पवार यांनी अनमोल सहकार्य केले। शिबिराचे आयोजन सुरेश पारक, मंगला पारक, पारक परिवार यांनी केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। असा दृष्टिकोन त्यांचा असून ते अनेक वेळा असे उपक्रम राबवत असतात आणि आज देखील आमच्या मुलांना इथं बोलून त्यांना उपकृत केलं। 14 नोव्हेंबर हा बालदिन आहे। स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस आहे। 14 नोव्हेंबर 1889 या दिवशी त्यांचा जन्म झाला। त्यांनी पंडित नेहरूंनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलं खूप आवडायची, लहान मुलं का आवडायचे की ते लहान मुलंच उद्या उठून भविष्याचे मोठे नागरिक होणार आहे आणि म्हणून यांना आतापासून त्यांचे शिक्षणावर त्यांच्याबद्दल चांगला संस्कार दिला, त्यांचा सन्मान केला तर उद्या हे चांगले नागरिक घडू शकतात। आणि हा दृष्टिकोन जसा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता तसाच दृष्टिकोन आदरणीय सुरेश दादा यांनी देखील आज ठेवलेला आहे। ही सुद्धा आपल्याला अभिमानास्पद बाब आहे। आणि या सर्व बालकांना खूप खूप शुभेच्छा देऊया। बरोबर हे बालक म्हणजे मुलं ही देवाघरची फुलं असतात। अतिशय कितीही आम्हाला त्रास झाला शिक्षकांना आणि जर शाळेत आलो आणि जर मुलांनी मला गुड मॉर्निंग केलं ना तर आपला आजार सगळा पळून जातो। इतके आमचे बालक अतिशय निरागस बालक असतात। तर यांना आज खूप खूप शुभेच्छा देऊया आणि तुमच्या साक्षीने हे सर्व बालक उद्या देशाचे भावी नागरिक, चांगले नागरिक तयार होतील अशी शुभेच्छा या सर्वांना देऊया। आणि आदरणीय सुरेश दादा आपले खूप खूप आभार। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।